थोडंसं, बट रेकॉर्डिंग नाही केली. बट आत्तापासून आम्ही 5 मंदिरं फिरणार आहे. फर्स्ट मंदिर कोणतं राहणार आहे छोटू? कालभैरवनाथ. इथून दूर आहे का खूप? दूर आहे. मी, मम्मी आणि माझे दोन्ही भाऊ जाणार आहे. आणि माझा डॉग आणि माझे पप्पा आराम करत आहेत. तिच्यापाशी कोणाला तरी थांबावं लागतं. सो आम्ही पहिला मंदिर कोणतं करणार आहे ते बघू. आता आम्ही मंगलनाथ मंदिरमध्ये जाऊन आलो आहे. आणि एक कालिका माताचं मंदिर होतं आणि आणखीन एक पृथ्वी माता मंदिर, तिथे पण जाऊन आलो आहे. तर आम्ही सांदीपानी आश्रममध्ये आलेलो आहे. तर तुम्हाला व्ह्यू दाखवता येईल की नाही, कॅमेरा अलाउड आहे की नाही तिथे बघू. पाणी आश्रम आहे. तर श्रीकृष्णाने मे बी शिक्षण शिकलेलं आहे त्यांच्या लहानपणी. आणि इथे मे बी इथे कृष्ण सुदामा बलराम विद्यास्थल इथे मे बी त्यांनी शिक्षण घेतलं आहे. आणि इथे एन्व्हायरमेंट खूप मस्त आहे, तुम्हाला दिसतच आहे. कृष्णाने 64 कला शिकले म्हणे. इथे बोर्ड पण लागले. कृष्ण सुदामा जिथे शिकले त्या गुरुकुलमध्ये गेलेलो. नाव सांदीपानी आश्रम आहे. मला फर्स्ट टाइम कळालं की ते उज्जैनमध्ये आहे. आता आम्ही रिंग मुक्तेश्वर महादेवच्या मंदिरात चाललो. आम्ही मुक्तेश्वर महादेवच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे. इथलं सनसेट खूप मस्त होतं. आत्तापर्यंत जेवढ्या उज्जैनमध्ये सनसेट पाहिले आम्ही, तर हा वाला मंदिराचं खूप छान होतं. तुम्ही पाहिलंच असणार आहे. आणि इथे ना बरेच लोक कर्जमुक्तीसाठी येतात. तर सगळे पाया पडत होते काहीतरी येल्लो क्लॉथमध्ये ते महादेवाच्या मंदिरात चढवत होते. आय डोंट नो त्याच्यामध्ये काय आहे. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तो बघू आता पुढचं कोणतं मंदिर असणार आहे. आता सनसेट बघा इकडं. माझा भाऊ सांगा ते सनसेट बघा प्लीज. तेव्हापासून त्याची इच्छा आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी परत एकदा सनसेट बघावं. तर बघा त्याच्यामध्ये. फायनली आमचं महाकालचं दर्शन झालेलं आहे. काल भैरवनाथचं तर नाही झालं. मला डाऊट होता की महाकालचं पण होईल, बट फायनली झालं. मॅनिफेस्ट करत होते खूप दिवसापासून की उज्जैनची ट्रिप पूर्ण व्हावं. आणि फायनली महाकालचं दर्शन करायला भेटलं मला. आणि खूपच सुंदर आहे, खूप छान जागा आहे. आणि गर्दी पण तुम्हाला दिसतच असेल. तर बघूया हरिसिद्धी माताचं भेटतं का दर्शन. महाकालचं दर्शन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथे. प्रोटोकॉल लाईन मधून दर्शन झालं. फायनली आमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण झालं गाईज. थँक्यू. दर्शन तुम्हाला कसं झालं थोड्या वेळ दाखवणार आम्ही. आमचं फायनली उज्जैनचं पूर्ण दर्शन झालं आहे आणि आम्ही उज्जैनवरून निघालो आहे. आता आम्ही नाश्ता करायला जातो आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही शिर्डीचा प्रवास सुरू करणार आहे. आणि इकडे बघा आमची जेनी पण आमच्यासोबत ट्रॅव्हल करत आहे. भेटूया शिर्डीमध्ये. उज्जैनचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे. कारण माझं काल भैरवचं दर्शन नव्हतं झालेलं म्हणून मी एंड नव्हतं केलेलं. बट आज कंप्लीट झालं उज्जैनचे सगळे 5-6 मंदिर जेवढे होते मेन. सो हा ब्लॉग इथंच मी एंड करते. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.